नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, DMER म्हणजेच काय, वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभागामार्फत आपली स्टाफ नर्स पदाची परीक्षा घेण्यात आलेली होती. ओके, तर ही स्टाफ नर्स पदाची परीक्षा घेण्यात आली, त्यानंतर याचा रिझल्ट आला, त्यानंतर फर्स्ट सिलेक्शन लिस्ट लावण्यात आलेली होती, त्यानंतर परत एक सेकंड सिलेक्शन लिस्टसुद्धा लावण्यात आलेली होती. परंतु मित्रांनो, या ठिकाणी ज्या एक्स सर्व्हिसमॅनच्या ज्या पोस्ट होत्या, म्हणजेच काय, माजी सैनिकासाठी ज्या राखीव पोस्ट होत्या, ओके, ह्या जवळपास 603 वॅकन्सीज वगैरे होत्या. ओके, ऑल टुगेदर किती होत्या? 603, सर्व कॅटेगरीच्या मिळून 603 वगैरे वॅकन्सीज होत्या. तर मित्रांनो, ह्या वॅकन्सीज अद्याप भरण्यात आलेल्या नव्हत्या. त्याकरिता बऱ्याच लोकांनी DMERला जाऊन निवेदन दिला. ओके, स्वतःचा रिप्रेझेंटेशन दिला आणि निवेदन दिलं. तर त्या निवेदनाच्या अनुषंगाने DMERनी एक पत्र कोणाला लिहिलेलं होतं? जो सैनिक कल्याण विभाग आहे, पुण्याचा जो सैनिक कल्याण विभाग आहे, त्या ठिकाणी एक पत्र लिहून दिलेला होता आणि त्या पत्राचा मग DMERला परत एक रिस्पॉन्ससुद्धा मिळालेला होता सैनिक कल्याण विभागाकडून. ओके, काय रिप्लाय मिळालेला होता त्याच्याबद्दल तुम्ही बघितलंच असणार व्हिडिओज, किंवा तो रिप्लायसुद्धा बघितलेला असणार. तर त्याच अनुषंगाच्या बेसिसवरती मित्रांनो, आता जे एक सर्व्हिसमॅनच्या पोस्ट होत्या त्या कन्वर्ट करण्यात आलेल्या आहेत. ओके, कॅटेगरी वाईज जनरल कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांना कन्वर्ट करण्यात आलेले आहेत. म्हणजे ही जी आता सिलेक्शन लिस्ट दिसते तुम्हाला, ही कोणाची सिलेक्शन लिस्ट असेल मित्रांनो? जे एक सर्व्हिसमॅन कोट्यामधून ज्यांचे सिलेक्शन झालेले आहेत त्यांची लिस्ट आहे. ओके, तर जेव्हा सैनिक कल्याण विभागाचा रिप्लाय आलेला होता मित्रांनो, तर ज्या सँक्शन पोस्ट होत्या किंवा ज्या रिक्रुटमेंटमध्ये पोस्ट आलेल्या होत्या त्यापैकी 80% पदे भरण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने मान्यता दिलेली होती आणि रिमेनिंग 20% जे वॅकन्सीज आहेत त्या रिझर्व ठेवायला सांगितलेलं होतं. त्यामध्ये त्यांना जवळपास 5 ते 6 कॅन्डिडेट्स मिळालेले होते, एक सर्व्हिसमॅन. परंतु सैनिक कल्याण विभागाचं म्हणणं असं होतं की त्यांनी अजून काही अटी ठेवलेल्या होत्या. त्या अटीमध्ये ज्यांचा डिप्लोमा वगैरे झालेला असेल त्याच्या रिलेटेड, ओके, हेल्थ सेक्टरच्या रिलेटेड जर डिप्लोमा झालेला असेल तर तशा लोकांनासुद्धा आरक्षण देऊन त्या पदे भरण्यासाठी मान्यता दिलेली होती. म्हणजेच त्या 20%मध्ये त्या लोकांना, म्हणजे ज्यांच्याकडे कोणत्या टाईपचं जर डिप्लोमा असेल तर असे पदं किती 20% राखीव ठेवण्यात आलेले होते आणि उर्वरित जे 80% पदं आहेत ती जनरल कॅन्डिडेट जे आहेत, म्हणजे कॅटेगरी वाईज. जनरल म्हणजे काय, ओपन कॅटेगरीचे नाही बोलतोय, OBC, SC, ST जे काही आहेत ते सगळ्यांसाठी ते 80% जागा त्यांच्या कॅटेगरी वाईज डिवाईड होणार आहेत. ओके, तर त्या रिगार्डिंगच एक सूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. कोणातर्फे? DMER तर्फे. तर मित्रांनो, ही जी सूचना होती ही 26/7/2024 रोजी, म्हणजे कालच्या तारखेला निर्गमित करण्यात आलेली आहे. परंतु काल उशिरापर्यंत निर्गमित करण्यात आलेली होती. त्यामुळे ही जी लिस्ट आहे तर आज खूप व्हॉट्सअपवरती वगैरे व्हायरल झालेली आहे. तर त्याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवतोय. ओके, तर सूचनेमध्ये काय दिलेलं आहे? स्पर्धा परीक्षा 2023च्या अधिपरिचारिका पदासाठी अर्ज सादर केलेल्या पात्र उमेदवारांना कळविण्यात येते की खालील नमूद बाबींच्या अनुषंगाने यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ओके, तर 2023ची जी DMERची एक्झाम झालेली होती तर त्याच्या अनुषंगाने काही बाबी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. आणि ओके, तर ती म्हणजे काही अटी आहेत त्याच्या बेसिसवरतीच ही लिस्ट, सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेली आहे. ओके, तर पहिला पॉईंट काय आहे? सैनिक कल्याण विभाग पुणे यांनी दिनांक 2 जुलै 2024 अन्वये माजी सैनिकांची राखीव असलेल्या 615 पदांपैकी 80% पदे भरण्यास ना हरकत दिलेली आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला जसं इथे 603 म्हटलेलं होतं, ते 603 नाही, ॲक्च्युली किती आहेत? 615 पदे आहेत. ओके, तर 615 पदांचे तुम्ही आता 80% काढू शकता. ओके, तर जेवढे काही 80% पदं होणार, ओके, तर हे 80% पदं म्हणजे जवळपास किती होणार? जवळपास 492 जी पदे आहेत. ओके, अराऊंड 492 पदे जी आहेत ती आता जी नवीन लिस्ट लागलेली आहे, म्हणजे हा जो नोटीस दिसतंय त्याच्या खालीच एक लिस्ट देण्यात आलेली आहे. तर किती पोस्ट भरण्यात येणार आहेत? 492 पदे भरण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळालेलं आहे. ओके, त्यांना कोणताही ऑब्जेक्शन नाही त्याबद्दल. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने यांनी दिनांक 10/7/2024 अन्वये माजी सैनिकांची रिक्त असलेली पदे भरण्यास अनुमती प्रदान केलेली आहे. ओके, तर 10/7/2024चा जो लेटर आहे त्यानुसार जी माजी सैनिकाची पदे आहेत ती भरण्यात येणार आहे. ओके, अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन आता सिलेक्शन होणार आहे. ओके, मग सेकंड काय आहे? सामान्य प्रशासन विभाग 19 डिसेंबर 2018 मध्ये शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबत कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे. ओके,
सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकातील कार्यपद्धतीनुसार माजी सैनिक या समांतर प्रवर्गातील पदे गुणवत्तेनुसार त्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांना वाटप करण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो, हे जे 492 पदे आहेत म्हणजे काय, 615ची जी 80% पदे म्हणजे जवळपास 492 पदे ही कशी डिवाइड होणार आहेत, कॅटेगरी वाईज डिवाइड होणार आहे. ओके, जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा जाणार. आता ज्यांचा मेरिट आलेला आहे, आयदर तुम्ही SC असणार, ST असणार, OBC, VJ NT, नो मॅटर, परंतु तुमचा जर मेरिट जनरलमध्ये जर येत असेल तर अगेन्स्ट तुमचा एक सर्व्हिसमॅन सिलेक्शन होईल. त्यानंतर OBC कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जो समांतर आरक्षण आहे, ST SC जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा जो समांतर आरक्षण आहे त्यानुसार या पदांचा वाटप होणार आहे. ओके, 492 पोस्ट कशा वाटप होणार आहेत, त्यांच्या कॅटेगरी वाईज वाटप होणार आहेत, म्हणजे SC ST OBCच्या कॅटेगरी वाईज वाटप होणार आहेत. यामध्ये असं होणार नाही मित्रांनो की पहिला नंबर माझा होता म्हणून मला सिलेक्शन झाला किंवा 10वा नंबर माझा होता परंतु मी ओपन कॅटेगरीमध्ये आहे तर माझा व्हायला पाहिजे होता, तसं नसते. ओके, तुमच्यावरती कोण जर असेल किंवा जे काही कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेले पदं आहेत त्या पद्धतीनेच या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तर आता आपण हे समजून घेणार आहोत की या ठिकाणी सिलेक्शन कोणाकोणाचा झालेला आहे. ओके, तर बघा या ठिकाणी तुम्हाला खाली जर स्क्रॉल डाऊन केलं तर हे मेडिकल एज्युकेशन म्हणजे DMERची लिस्ट दिलेली आहे. पोस्ट नेम काय, स्टाफ नर्स. कोणती एक्झाम होती, कॉट एक्झाम 2023ची रिवाइज प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट. तर ही सुधारित जी लिस्ट आहे ती लावण्यात आलेली आहे. ओके, तर बघा या ठिकाणी सिरियल नंबर, मेरिट नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, कास्ट कॅटेगरी, वुमन, स्पोर्ट, दिव्यांग, टाईप ऑफ दिव्यांग, ऑर्फन आणि या ठिकाणी तुम्हाला एक सर्व्हिसमॅन कॉलम दिसत आहे मित्रांनो. परंतु या एक सर्व्हिसमॅन कॉलमचा अर्थ काय होतो, ज्यांनी एक सर्व्हिसमॅन कोटा क्लेम केलेला होता. जर तुम्ही खरंच एक सर्व्हिसमॅन असणार आणि तुम्ही यस केलेला होता तेव्हाच या ठिकाणी एस लिहून येणार, अदरवाईज नोच असणार. आणि मला तरी वाटत नाही की नर्सिंगमध्ये आता जेवढे काही फ्रेश कॅन्डिडेट कोणीच एक सर्व्हिसमॅन असेल, म्हणून जे कॅन्डिडेट आहेत ॲक्च्युअलमध्ये त्यांनाच फक्त इथे येस केलेला दिसणार. तर हा आता कॉलम तुम्ही सोडून द्या, याला सध्यासाठी विसरून जा. आता त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक कोटा, त्याच्यानंतर पार्ट टाईम ग्रॅज्युएट आहेत किंवा मार्क या ठिकाणी किती मार्क्स मिळाले, इलिजिबल आहेत की नाही आणि रिमार्क्स. तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, रिमार्क्समध्ये चेक करायचं की खरंच तुमचं सिलेक्शन झालेलं आहे का नाही. जर झालेलं असेल तर एक सर्व्हिसमॅनमधून झालेलं आहे की नाही, कारण की ही लिस्ट कशाच्या रिगार्डिंग आहे, एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटच्या रिगार्डिंग आहे. तर आपण एक सर्व्हिसमॅनबद्दलच बोलणार आहोत. तर एक सर्व्हिसमॅनमधून कोणत्या कॅन्डिडेटचा सिलेक्शन झालेलं आहे ते आता आपण बघणार आहोत. ओके, तर तुम्ही जसं स्क्रॉल डाऊन करणार तर स्क्रॉल डाऊन केल्यानंतर जवळपास तुम्ही ह्या 75 नंबरचा जो पेज आहे त्या ठिकाणी जर आलात तर बघा या ठिकाणी 1476 जो सिरियल नंबर आहे आणि या ठिकाणी त्यांचा जो मेरिट नंबरसुद्धा किती आहे, 1476 आहे. कॅन्डिडेट कोण आहे, प्रियंका रामा गवस. कॅन्डिडेट कोणत्या कॅटेगरीचे आहेत, EWS कॅटेगरीचे. त्यांनी एक सर्व्हिसमॅन कोटा क्लेम केलेला होता का, नव्हता. बट स्टील त्यांचा रँक जास्त असल्यामुळे त्यांचं सिलेक्शन कुठून होत आहे, अगेन्स्ट ओपन एक सर्व्हिसमॅन. ओके, अगेन्स्ट ओपन कॅटेगरीचा जो एक सर्व्हिसमॅन होता त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होत आहे. ओके, तर तसं तुम्ही या ठिकाणी जर स्क्रॉल डाऊन केलं तर 1491 नंबर जो राजेश्री राजेंद्र मोरे कॅन्डिडेट आहे, SBC कॅन्डिडेट आहे. सॉरी 1492 नंबरवरती मोनिका दत्तात्रय पवार EWS कॅन्डिडेट आहे, परंतु सिलेक्शन कसं झालेलं आहे, अगेन्स्ट ओपन एक सर्व्हिसमॅन सिलेक्ट झालेला आहे. ओके, तर बघा या ठिकाणी तुम्ही असं जर स्क्रॉल डाऊन करत जाणार तर बरेचसे तुम्हाला नाव दिसणार. या ठिकाणी 1559 नंबरवरती साहिल अजित नलवाडे ओपन कॅटेगरी मधून बिलॉंग करतात, परंतु त्यांचं सिलेक्शन कसं झालेलं आहे, अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन 3 म्हणून सिलेक्ट झालेलं आहे. असं 3, 4, 5, 6, 7 असं तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता. ओके, तर जेव्हा जितक्या ओपन कॅटेगरीच्या वॅकन्सीज होत्या मित्रांनो एक सर्व्हिसमॅनच्या, त्या जेव्हा फुलफिल होणार. ओके, ह्या जसा इथे आपण स्क्रॉल डाऊन करत आहोत तर इथे 34 नंबरपर्यंत सुद्धा ओपन दिसत आहे. ओके, तर तुम्हाला असं कंटिन्युअसली स्क्रॉल डाऊन करावं लागणार. ओके, जसं स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुम्हाला एक वेळ अशी येणार की ज्या ठिकाणी ओपनचे जेवढे कॅन्डिडेट्स आहेत ते सगळे क्लोज होणार. ओके, तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ओपनचे कॅन्डिडेट्स या ठिकाणी क्लोज झालेले आहेत. ओके, थोडा मी स्क्रॉल डाऊन करतोय. या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकत असणार 1777 नंबर ज्यांचा होता महाजन उत्कर्षा राजीव. ओके, कॅन्डिडेट कोणत्या कॅटेगरीसोबत बिलॉंग करतात, ओपन कॅटेगरीसोबत. आणि यांचं सिलेक्शन कसं झालेलं आहे, अगेन्स्ट ओपन एक सर्व्हिसमॅन
42 नंबरनुसार सिलेक्ट झालेला आहे आणि इकडे रिमार्कसुद्धा बघू शकता सिलेक्टेड. ओके, तर ज्यांच्या नावासमोर अगेन्स्ट ओपन किंवा अगेन्स्ट कोणतीही कॅटेगरी लिहिलेली असेल आणि समोरच्या कॉलममध्ये सिलेक्ट लिहिलेलं आहे तेच कॅन्डिडेट या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी किती 42 वॅकन्सीज ज्या ओपन कॅटेगरीच्या होत्या त्या सगळ्या पॅक झाल्या. नो मॅटर कोणत्याही कॅटेगरीसोबत बिलॉंग करत असणार ते कॅन्डिडेट, ओपन असणार, SBC असणार, SC असणार, ST असणार, त्यांचा रँक जास्त होता म्हणून त्यांचा अगेन्स्ट ओपन सिलेक्शन झालेला आहे. ओके, नंतर बघूयात मित्रांनो, जसं तुम्ही जर स्क्रॉल डाऊन करणार तर या ठिकाणी परत तुम्हाला काही नावं दिसणार आहेत. ओके, तर आपण बघूयात की या ठिकाणी जर परत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकत असणार की 2211 रँक जो आहे तो अगेन्स्ट ओपन एक्स सर्व्हिसमॅन 1 असं सिलेक्शन झालेलं आहे. ओके, तर अगेन्स्ट ओपन एक्स सर्व्हिसमॅन 2 असं सिलेक्ट करण्यात आलेलं आहे, यांना 2218 रँक आहे. ओके, तर तसंच जे कॅन्डिडेट मग हे जसं ओपनचा क्लोज झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काय होणार, मग जो कॅटेगरी आहे, ओके, SC कॅटेगरी आहे, ST कॅटेगरी आहे, SBC कॅटेगरी आहे, ओके, OBC कॅटेगरी आहेत, तर अशा प्रकारचे या ठिकाणी सिलेक्शन होणार आहेत. तर जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकत असणार 2473 रँक आहे मित्रांनो. आकाश सानप कॅन्डिडेट आहे, NTD कॅटेगरीसोबत बिलॉंग करत होते आणि बघा यांचं सिलेक्शन कसं झालेलं आहे, अगेन्स्ट NTD एक सर्व्हिसमॅन 1मधून सिलेक्शन झालेलं आहे. ओके, तर त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे जे SC कॅटेगरीचे असणार किंवा ST कॅटेगरीचे असणार, तर बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं नाव चेक करायचं आहे आणि त्याच्यानुसार तुमचा काय सिलेक्शन झालेलं आहे की नाही झालेलं आहे, तर या प्रकारे तुम्ही चेक करू शकता. ओके, तर तुम्हाला नाव कसं चेक करायचं आहे, एकतर तुमचा रँक कोणता आहे ते एकदा तुम्ही क्रॉस चेक करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव येणार. ओके, आणि त्यानंतर रिमार्कमध्ये काय लिहून आलेलं आहे, अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन, अगेन्स्ट ओपन एक सर्व्हिसमॅन आहे की अगेन्स्ट SC आहे, नो मॅटर कोणत्याही कॅटेगरीमधून सिलेक्शन जरी झालं असेल, बट या ठिकाणी रिमार्क असणे गरजेचं आहे आणि समोरच्या कॉलममध्ये सिलेक्टेड लिहून असणे गरजेचं आहे. तर मित्रांनो हे अशा प्रकारची माहिती होती. यामध्ये आपण काय माहिती करून घेतलं की जे नवीन लिस्ट लावण्यात आलेली होती. ओके, तर जी DMERची वेबसाईट आहे, ही DMERची वेबसाईट आहे. ओके, तर या DMERच्या वेबसाईटवरती तुम्ही पहिली जी लिंक आहे, पहिल्या लिंकवरती जर क्लिक केला, ओके, ही जी पहिली लिंक आहे तर तुम्हाला ही लिस्ट अशी डाउनलोड होणार. तर ही लिस्ट जी डाउनलोड झालेली होती मित्रांनो, तीच लिस्ट आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहोत. ओके, तर मित्रांनो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असणार, दिलेली माहिती तुम्हाला कळालेली असणार. ओके, तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर मित्रांनो तुमच्या काही क्वेरीज असणार ते सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तसेच मित्रांनो नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली येणार. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.